अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. समस्या, अडचणी, रोजची कामं यांच्या पसाऱ्यात हरवून गेलेलं तुमचं हास्य तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तळीपार. मंडळी मारामारीत जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देऊन तब्बल 4 महिन्यांनी परतलाय पॅडी भाई. चला जाऊया त्याच्या स्वागताला. टिळा कुठे लावू? लावा ना भाई चाकू. म्हणजे कुठे पण लावा ना, एवढं काय त्यात. लाव. हे पट्टी खोला ना, मला टिळा लावायचा आहे. नाही. त्या वेल्डिंग बिल्डिंग केलेलं आहे एकदम व्यवस्थित. त्याला हलवू नका तुम्ही. ठीक आहे थोडासा आपला. बसा. वा, पाडीचा. अहो हे काय मला पटलेलं नाही आहे तुमचं. हे तुम्ही हॉस्पिटल मधून आलात तर घरी यायचं ना, इथं अड्ड्यावर कशाला आलात? अरे वहिनी, बाईला काय ओळखत नाही काय तुम्ही? हा. बाईची पहिली बायको म्हणजे बाईचा अड्डा, दुसरी बायको म्हणजे बाईची गँग, आणि तिसरी बायको म्हणजे बाई तुम्ही. असं आहे आपल्या बाईचं. माहितीये ना आपल्याला, बाईचं लय जीव आहे हा तुमच्यावर. हा, हीच गँग ना आता बाईच्या अंगाशी आली आहे. पण काय हो, हा किती वाईट अवस्था झाली हो तुमची. हा? वाईट अवस्था वहिनी. अहो तुम्हाला काय सांगू वहिनी, त्या गण्याप्पाने बाईला काय तुडवलाय, कुत्र्यासारखा मारलाय माहिती तुम्हाला? जाम. लय भारी मारला. जाम. म्हणजे तुम्हाला सांगतो, बाईचा ना अख्खा बाजारच उठवला त्याने. माहितीये तुम्हाला? बाई सांगते ना, 2 मिनिटात. बाई थांबा ना, बाई 2 अरे मिनिट. नंतर सांगतो वहिनी, त्या गाण्याप्पाने आल्या ज्या काय बाईच्या सन्ना असन 2 कानाखाली दिलेत ना, बाईच्या कानाचे पडदे तिथं फाटले. हा पण वहिनी, डॉक्टर भारी होता, त्याने बाईच्या कानात लगेच नवीन पडदे पण बसवले. हा. काय बोलतो? अहो वहिनी, ह्याच्या पुढे खरी मजा आहे. नंतर त्या गाण्याप्पाने ना बाईच्या डोळ्यावर ज्या काय बुक्क्या घातल्या ना, बाईच्या दोन्ही बावल्या गायब. वहिनी गायब. म्हणजे ज्या बाहुल्यांनी भाई आतापर्यंत प्रत्येक बाहुलीला बघत होते ना, त्या बाहुल्याच फोडल्या. गा. म्हणजे तुमचा भाई रस्त्यावर पोरी बघत फिरायचा? नाही तसा नाही का. म्हणजे आता हे डोळे आहेत तर म्हणजे असे उघडे ठेवले की काही ना काही समोरासमोर अशा बावल्या छान छान दिसणार ना. तर जाताना तिकडे ते आपले लेडीज हॉस्टेल आहे ना, ते लेडीज हॉस्टेलचे सगळे दिसतात तिकडे. अरे पण मग लेडीज हॉस्टेलच्या रस्त्यावरनं कशाला जायचं? इथं अनाथ आश्रमाच्या रस्त्यावरनं जायचं ना. अरे अनाथ आश्रम आहे तो, लॉंग कट आहे तुझा. त्या तिकडनं लेडीज हॉस्टेलनं कसं जरा जवळ पडतं मला सगळं. तरी नशीब जवळच पडलो. हे आता तुम्हाला जॉईन केलेलं आहे सगळं म्हणून ठीक आहे. परत जर त्या लेडीज हॉस्टेलच्या रस्त्यावरनं जाल ना तुम्ही, तर त्यांनी फक्त तुमच्या भावल्या आहे ना फोडल्या. मी चेचे. अरे वहिनी, तुम्ही त्या बावल्या बिवल्यामध्ये कुठे अडकताय? खरा मॅटर तर पुढे झाला. अहो तो गाण्याप्पा असला तापला ना वहिनी, तुम्हाला सांगतो, त्याने तिकडची खुर्ची घेतली, या बाईच्या छातीत घाबरून. आणि तिथं एक सिलेंडर होता भरलेला, तो घेतला आणि बाईच्या डोक्यात टन टाकला. सगळी रक्ती झाली माहितीये वहिनी.
अरे तुम्ही असं बोलताय जसं मी काही जाम मोठा पराक्रम गाजवलाय. अरे पण तो गणप्पा मला मारत होता तिकडे, बदड 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 बदडत होता. पण तुम्हा दोघांना असं नाही वाटलं की बाबा मध्ये पडावं आणि भाईचा जीव वाचवावा, असं नाही वाटलं. भाई मागे काय केलं तू? अरे ये हो, काय होतंय? गेला 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 माझ्या कानाचा पडदा परत फाटला वाटतं. अरे पक्या या तुला काय अक्कल बिक्कल नाहीच आहे काय हा? अरे भाईचे आत्ता कानाचे पडदे बदलले होते ना. बघत काय उभं राहिलं, दुसरा कान चेक कर. करतो भाई भाई पक्या काय केलं यार तू? हो, काय होते नालायका मेल्या, दोन्ही कान फोडलेस ना त्यांचे. काय होते? अरे काय पण असू दे, पण आपला भाई जिवंत आहे ना, आम्हाला काय झालं नाही ना, नाही. महत्वाचं आहे ना. अरे मला काय दिसत नाही. दिसत नाही काय मला? अरे दिसत सॉरी भाई. सूर्या मरतोय मेल्या, कशाला आला रे इकडे? तू कशाला आलाय? अरे सूर्या, डॉक्टरने सांगितलं होतं बाहेरच्या डोळ्याची ना काळजी घ्यायला. डॉक्टर मला बोलला धुळीचा एक पण कण नाही गेला पाहिजे. तू भाई हा गुलाल टाकला डोळ्यात. आता लपडी झाली तेव्हा भाईच्या डोळ्यातला काचा गेल्या होत्या. भाई मला काय वाटतंय, इकडे एक तर मला काय दिसत नाही आहे. हा नुसतं आपल्या हावभाव काय करतोस ते तेवढंच कळतंय अंदाजाने. इकडे येऊन काय करतोस कशाला उगाच? मला काय वाटतंय, भाईला आपण ना स्क्रॅच प्रूफ डोले बसवले पाहिजे होते. काय बोलतो? हा जाम भारी, लय भारी वाटले. मी मोबाईलला बसवलंय ना, गुलाल बिलाल टाकला तरी काय होत नाही. 50 रुपयाला मिळतात. भारी आयडिया आहे. वहिनी जाऊन अरे स्टेशन. गप्पा बसा रे, आता जीप कापून टाकेल ना कोण. काय बोल? अहो तुम्हाला दिसत नाही का? नाही. हे किती आहे सांगा, हे किती आहे? अगं असं काय करतेस? अगं फक्त सगळं असं गुलाबी 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 दिसतंय मला सगळं. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. या सूर्याने आता गुलाल टाकला ना म्हणून भाईना ना सगळं गुलाबी गुलाबी दिसतंय. मी डोळ्यात फुंकर मारतो, बाई लगेच बरे होतील. 2च मिनिटं. हा भाई हळू, मी फुंकर मारतोय. हळू हळू. आई मारला का? सकाळी सकाळी कुठनं थर्रा मारून आला, कसला भंकस वास येतो यार. आई शपथ. आई वास येतोय. मग नाही रे, एकच ब्रँड आहे. हे अरे मुर्द्यांनो, तुम्हाला काय काय अकला दिल्या की नाही आहे देवाने? हाड मोडलाय तिथे. काय होतंय मला काय ऐकायला येत नाही आहे, मला काय दिसत पण नाही आहे, आणि माझ्या कमरेचं माकडाड कचकन मोडलं. भाई भाई भाई, अरे मजाक मजाक में रज्जाक होगा भाई, कुछ नहीं होगा तुमको, टेंशन मत लो.
वहिनी, वहिनी. खबरदार माझ्या नवऱ्याजवळ कोणाला लांब व्हा. टच नाही करायचा अहो, हा ऐका. टच नाही करायचा बाईला हा ऐकून घ्या वहिनीनो. ओ भाईला बरं वाटावा म्हणून मी देवाला नारळ बोललेला आहे तर देण्यासाठी इथं आलेलं काय सांगा देव नारळ आहे होय तर लवकर द्या लवकर हा, तो म्हणजे दिला आता नाही भाईला ना. बरा वाटावा म्हणून नारळ ठेवलेला आहे. म्हणून problem होतो. लवकर द्या. एक मिनिट थांबा जरा 2 मिनिटं अरे लावा त्याशिवाय भाईला बरा वाटायचा नाही हा तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्या राजेश बाय माझ्याशी तुला म्हणण्याप्रमाण भाईला बरा वाटावं म्हणून हा तुला नारळ ठेवले तो मान्य करून घे बाय माझ्याशी घे आणि हो पुढे ओ भाईनू ओ नारळ फोडा भाईनू हा बघा नारळ नारळ नाही ओ हा घ्या नारळ फोडा हा बघा नारळ घ्या घ्या फोडा बघू हा घ्या नारळ घ्या नाही 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 हाल जोडली म्हणजे काय मला वाटत नाही खरं याचा तर मीच फुटतो काय जमत तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि मी बोलल्याप्रमाणे हा तुला नारळ ठेवलेला आहे जर भाईवर अशी कुणी करणी धरणी केलेली असेल कुणी मूठ मारली असेल त्याचा नायनाट कर त्याचा बिमोट कर आणि माझ्या भाईला बरं वाटू दे रे बाय माझ्या आईशी अरे माझं कुकू पुसूनच शांत होणार आहे काय तुम्ही अरे भाई तुम्ही येडे काय सगळे एक तर डॉक्टरने 4 महिने कसा बसा भाईला जोडला होता माहितीये तुम्ही 10 मिनिटात येऊन परत तोडला भाईला बघताय का रे उचला आता भाईला हॉस्पिटलला न्यायला लागेल ये भाई उचल वा वा भिडू लोक एकदम वन टास्क परफॉर्मन्स आणि पंटर लोकांचा डान्स तर लय भारी मजा आली. सई फारच मस्त. चेतना तू फार वेगळी आणि छान दिसतेस. मजा आली तुला बघून. पॅडिता हे काय म्हणजे अशक्य कॅरेक्टर होतं अशक्य आणि तू ते अशक्यरित्या पोर्ट्रे केलंस. फार सुंदर फार मजा आली. म्हणजे तू जेव्हा जेव्हा पडत होतास तेव्हा काळजाचा ठोका असा मिस होत होता की तुला खरंच लाग पण तू ते किती इजने आणि किती नकळतपणे करतोस. अमेझिंग फारच सुंदर. दत्तू मस्त बने आज भी दिन बने. मला आर्ट डिपार्टमेंट कॉस्ट्युम डिपार्टमेंट हेअर डिपार्टमेंट मेकअप डिपार्टमेंट सगळ्यांचं खूप 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 कौतुक करायचं आहे. वंडरफुल जॉब. आणि जेव्हा अख्खी टोळी स्टेजवर येते तेव्हा सणासुदीचं वातावरण आहे असं वाटतं आणि ते फिलिंग आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू. माहौल बनाया सर बहुत मजा आया. आहा. फार मजा आली. धमाल परफॉर्मन्स. प्रसादा अफलातून बहारदार. आमचे मित्र संजय जाधव असं म्हणतात की कन्व्हिक्शन का पैसा आहे. हे मला फार पट्ट पॅड्या तुझ्याकडे बघून. आम्हाला माहिती आहे ती सगळी बँडेजेस खोटी आहेत तो गळ्याला लावलेला पट्टा खोटा आहे कमरेला लावलेला पट्टा खोटा आहे पण प्रत्येक वेळेला असं वाटतं आई आता हे तुझं कन्व्हिक्शन आहे. इथपर्यंत तू आम्हाला आणून ठेवतोस एंट्रीपासून. फॅन्टॅस्टिक कन्व्हिक्शन. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस बहारदार. गुजराती किंवा मारवाडी थाळी असते ना तसा फील आला. मोठं काहीतरी वाढून ठेवलं आहे आणि एक एक असा लज्जतदार पदार्थ येतोय आणि आपण तृप्त होतोय त्याच्यात. क्या बात आहे. आणि तू ती थाळी आहेस सगळ्या पदार्थांना सामावून घेणारी. फॅन्टॅस्टिक बहारदार. गौऱ्या अप्रतिम डान्स होता. तू जसा पुढे येतोयस तसं मागचे हलतायत. पण आम्हाला मागच्यांमध्ये नाही इंटरेस्ट आहे. आम्हाला इंटरेस्ट तू किती पुढे जातोय त्याच्यात. मजा आली फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू मंडळी एक वेळ करोनाचा विषाणू या जगातून नष्ट होईल पण नात्यांमध्ये घुसलेला व्हायरस कसा काय बरं जाणार. या नात्यांमधल्या व्हायरसची गंमत दाखवत इथे हास्य रस निर्माण करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले 3 हास्य महारथी अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिची जगात नाही कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा.
प्रसाददा बोला. सई वर्क फ्रॉम होम चालू आहे. ऍक्च्युली वर्क फ्रॉम बेडरूम डोअर चालू आहे. काय झालं, एक प्रॉब्लेम झालाय. तोच जो जगात चाललाय, कोरोना पॉझिटिव्ह. मी नाही, म्हणजे मला झालं असतं तर काय वाटलं नसतं. आईला आणि बायकोला एकत्र झालाय रे. एकाच बेडरूम मध्ये आयसोलेट आहे. म्हणजे माझी अँटीजन निगेटिव्ह आली. मी आता RT-PCR केली आहे, बघू. पण त्यांनाही त्रास काही होत नाहीये. जो काय त्रास झालाय माझ्या डोक्याला झालाय. कधी भांडतात रे, कधी. काल रात्री 3:30ला उठल्या भांडायला. म्हणजे दोघी झोपलेल्या. आईने झोपेत नमाच्या अंगावर पाय टाकला, झाला भांडायला लागल्या. तशा बाजूबाजूला नव्हत्या. आई बेडवर होती, नमा खाली झोपलेली. आई बाथरूमसाठी म्हणून उठली, ती डायरेक्ट नमाच्या अंगावर उतरली. टेन्शन येतं यार. म्हणजे मला कळत नाहीये की त्या दोघी बेडरूममध्ये आयसोलेट आहेत की मी बेडरूमच्या डोअरवर आयसोलेट आहे. इथेच बसून असतो रे. त्या विषाणूला पण आता पश्चाताप होत असेल की दोघींना एकत्र काय इन्फेक्ट केलं मी. आई स्वेअर तुला. लांब लांब तुझ्यामुळे झालाय मला कुर्ना. तुमच्यामुळे झालाय मला कुर्ना. झालाय कुर्ना. कुर्ना कुर्ना काय तिच्यामुळे झालाय मला कुर्ना. ही बॅग तुझ्यामुळे आली घरात. तुमच्यामुळे झालाय मला कुर्ना. तुमच्यामुळे झालाय. ए दोघी जानू नको येऊस तू जानू. बाबू बाहेर उभा तुम्ही काय करताय दोघी? अरे 2 दिवस झाले अजून तेच चाललंय. हिच्यामुळे झाला, हिच्यामुळे झाला. अरे जगात त्यांना कळलं नाही अजून कोणामुळे झालंय. तुमचं काय चाललंय? आणि 1 मिनिट, दोघी एकत्र कशा आलात बाथरूम मधून? बाबू आम्ही ना डोकं लावलंय. अच्छा, म्हणजे वाट लावली. बोला काय काय केलं? बाबू तू काय सांगितलं, हा. तू वाफ घ्यायला सांगितलं की नाही. हा. मग आम्ही काय केलं, वाफ घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो, गिझर ऑन केला आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला. मग सगळी वाफ जमा झाली ना, आरशावर झाली, नळांवर झाली, सगळीकडे वाफ वाफ झाली. मग ती वाफ आम्ही घेतली बाबू. अगं वाफ ती वेपोरायझरने घ्यायची असते. हे कुठली वाफ? एक्झॅक्टली मी हेच सांगते त्यांना. पण माझ्या ऐकतील तर शपथ. डोकं खाल्लंय नुसतं. डोकं म्हणून नाही म्हातारीला. तुमच्यामुळे झालंय मला. तुमच्यामुळे झालंय. कशी बोलली बघ. काय बोलले मी? अरे नको ना तो विषय सोडा ना. झाला ना यार. कसं वागतात बघ ना. अरे नको ते तुझ्यामुळे झाला. नको ते ब्लेम गेम करूया. लॉजिकल करत असतात. तुमच्यामुळे झालंय. आणि मुळात तुम्ही दोघी घरातच होतात ना. झाला तुम्हाला. मग आता 1 मिनिट, कोणी घरात वगैरे नाही. या सतत बाहेर जात होत्या. विचार त्यांना. आई विचार विचार. ही बाबू सांगा. मी कुठे बाहेर गेले? काय? नाही नाही मी बाहेर नव्हते गेले. बाहेर गेले होते. बाहेर खाली पाव वाढायला गेलेली. पावासारखी झाली आणि पाव खायच्यात या बाईला. बघ बाबू. बाबू आई तर नक्की बॅबी बॅबी करे. खूप इरिटेटिंग. माझं हेच 2 दिवस झाले डोकं फिरलंय. हे बघ माझं खाडं काढते बघ. तरी बरं मी ना कवळी बसवली ना बाबू. कडक कडक खाता येत नाही बाबू. म्हणून मग नरम नरम पाव खाते आणि दिवसभर माझं डोकं खाते. बघ कशी बोलली. बाबू बोलणार मी डोकं खाते. खाता तुम्ही. मी डोकं खाता तुम्ही. खाते माझं डोकं. काय तुमचं डोकं खाते? मी तोंडातून शब्द बाहेर काढत नाही कधी. मी माझे पाव खाते आणि गप्प बसते. तोंडातून शब्द काढत नाही. अहो सतत नॉन स्टॉप थोबाड चालू असतं तुमचं. आता मला बोलायला लावू नका प्लीज. ए तुम्ही पॉझिटिव्ह आहात. तुम्हाला पॉझिटिव्ह आहात. जगात ना एका रोगाने थैमान घातलंय. तो रोग आपल्याला झालाय. पावावरनं कसलं भांडताय नको. हा सोडून द्या ना. ते झालं ना आता. कशामुळे झालं, काय झालं हे बघा. मानसिक दृष्ट्या तुम्ही आता स्ट्रॉंग असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. हा विचार करा. मला हेच म्हणायचंय. पण काय गरज काय होती पशा? तू सांग. पाव आणायला कशाला बाहेर गेल्या? ह्यांच्यामुळे झालंय. ह्यांनी घरात आणलाय त्या कोरोनाला. आता खाली जायला नको. नाही बरोबर आहे. खाली जाय. आता ही नुसती झोपा काढणार दिवसभर. घरातली कामं कोण करणार? मी झोपा काढते. 1 मिनिट बाबू. आता चहा नको, दूध नाही लागत, पाव नाही लागत. मम्मी गेले पाव आणि दूध आणायला खाली. अजून कुठे गेलात? सावंतरके चहा घेतला. ऐकलं
कोणाकडे सावंतींकडे चहा घेतला ती म्हटली खांडेकरी लांब राह तिकडे तिकडे चल. काय म्हणजे ती- काय ती म्हटली खांडेकरीन चल चायला चल चायला गेले चायला तिच्या घरी म्हटलं एकटी कशी जाओ नाही का आता एवढ्या दिवसांनी ती बोलवते सावंतीन मग मी घाडकीनीला हाक मारली मग घाडकीनी कदमिनीला पण घेऊन आली मग चौकीत आम्ही चाय प्यायलो बस आता तू सांग. कळतंय कळतं तुम्हाला ती लोक ओरडून ओरडून सांगतायत विनाकारण बाहेर पडू नका विनाकारण बाहेर पडू नका म्हातारा चाय कसला प्यायला जाता का तुम्ही बाबू तेवढं कळतं मला टीव्हीवर दाखवतात घरात बसा घरात बसा घरात बसा मग मी घरात बसलाय सावंतनीच्या अगं ते स्वतःच्या घरात बसा सांगताय सगळ्यांच्या घरात जाऊन चहा प्या असं नाही सांग जा जा अजून चार घरचं फिरायचं आणि सगळीकडनं कोरोना माझ्यापर्यंत घेऊन माझ्याबद्दल झालाय मला कोरोना. माझ्याबद्दल बोलते बोलणार मी. तू गेली होती मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला तेव्हा ए एक मिनिट नमा तू बर्थडे पार्टीला गेलीस हा ठीक आहे आमच्यात आहे अंडरस्टँडिंग नवऱ्याला सांगितलं ठीक आहे आहे आमच्यात अंडरस्टँडिंग आहे आई एक मिनिट. आई, आता भांडणे लावायचं काम नको करू माहिती आहे मला आहे आमच्यात ए, नमा. understanding. मी सांगते तू बर्थडे पार्टीला गेलीस नाही मी लांब हा. मी सांगते ए बघ जानू मी गेले होते आता मला सांग रशीला किती राग येतो तिने बोलवलं तर मी नाही गेले तर तिला किती राग येतो तर तिची बर्थडे पार्टी होती म्हणून मी तिच्या घरी अरे गेले होते ना कुठल्या बाबू. जगात का चाललंय तुम्ही कसल्या पार्ट्या करताय अरे- अरे तर प्रसाद ओक त्यांचा आदर्श घ्या 2 वर्ष झाली लोक मागे लागले पार्ट्या द्या ते देत नाही त्यांचा आदर्श घ्या आता पार्ट्या करतायत मी काय हाताळायला नव्हते गेले पार्टीत जेवले पण नाही मी माहितीये ती मला म्हणत होती जेवून जा पण जानू तू बोलला होतास ना की बाहेरचं खायचं नाही म्हणून मी अजिबात खाल्लं नाही म्हणजे ती मला म्हणतच होती थोडंसं तरी खा पण मी म्हटलं 550 रुपयाची तिची प्लेट कशाला वाया घालवायची मी आपली एवढंसं खाणार तर मी तिच्या ताटातलं थोडंसं खाल्लं थांबा द्याई तुम्ही ना तुला कळतंय ए नमा तुला कळतंय तू मैत्रिणीच्या ताटातच जेवलीस हो जानू एक तर मुळात जायची गरज नव्हती गेलीस ताटात जेवलीस तिच्या अगं जायचं एक चॉकलेट बिकलेट रॅप केलेलं असतं ते घेऊन यायचं ना किंवा केक वगैरे खायचा एका ताटात जेवलात तुम्ही ऐका ना आम्ही बोलतोय ना 2 मिनिटं थांबा केक बिक तर खाणं होणारच ना जानू हा पण मी ना आम्ही काय केलं चौघीने मिळून एकच केक खाल्ला हा एक तुकडा होता थोडा रशीने खाल्ला थोडा वनीने खाल्ला थोडा चेतूने खाल्ला आणि त्यातलाच थोडासा चावा मी घेतला एवढूसा माझ्या वाटेला एवढूसा झाला तर मला सांग एवढूशा केकने मला कोरोना होणार आहे का कोण तुम्ही कुठून आलात काय तुम्ही एकमेकांच्या तोंडातला केक खाल्लात माझ्या वाटेला एवढूच आला अरे देवा त्या तिघींना काही त्रास होतोय नाही त्यांना काही झालं नाही अजून. नशीब. रशीला सर्दी आहे पण ती म्हणते 12 महिने सर्दी असते म्हणते. वनीला कणकण भरली होती रात्री डॉक्टरांना विचारलं ते बोले व्हायरल असेल काही टेन्शन घ्यायची गरज अगं, नाही हेच सिम्टम्स आहेत ना हेच सिम्टम्स आहेत आता चेतूला खोकला येतो तर म्हणशील तिला पण कोरोना झालाय अरे मी काय करू? याला काय अर्थ आहे बाई हिनच पसरवला रे घरात कुर्ना मी नाही पसरवलाय कुर्ना बोलू नका कुर्ना नाही झालाय ए. तुमच्यामुळे झालाय ए. तू न्याय निवाडा कर गप्प बसा तुमच्या दोघींमुळे झालाय तुम्ही दोघी जबाबदार आहात तेवढ्याच अरे काय चाललंय यार मी इथे माझ्या मित्रांना सांगतोय माझी आई बायको घरात बाहेर पडत नाहीत रे कसं झालं त्यांना मला कळत नाही तुम्ही मार अख्खं जग फिरताय वा रे वा अरे हे ना हेच चाललंय देशात एवढ्याच्याने काय होतंय एवढ्याच्याने सगळा गोंधळ वाढत चाललाय वा दादा खरंय आता बसा आज 17 दिवस बाबू हिच्या बरोबर 17 दिवस कसे घालवायचे रे हिच्या बरोबर 17 दिवस इथे राहायला आवडणार आहे का तुम्हाला क्वारंटाईन सेंटरला नेऊन ठेव मी तिथे सुखाची राहीन यांच्या सोबत नाही राहणार मी गप्प बसा असे तिकडे एक तर बेड मिळत नाहीयेत देवाचे आभार म्हणा काही फार त्रास झाला नाहीये दोघींना ऑक्सिजन लेवल चेक केला केलीये. हे बाबू मला ते सांगायचं. लांबून हो ना यार तू लांबून बोल ना बाबू, सारखे धावत जाताय ऑक्सिजन लेवल चेक केली का मी केलीये चेक हा तेच मला सांगायचं होतं बाबू ऑक्सिजन चेक केली बरं झालं विषय काढला हिचा 97 ऑक्सिजन ठीक आहे ना आणि माझा 95 2% जास्त ही मुद्दामून करते ही अख्ख्या घरातला ऑक्सिजन असं जोरात ओढते. माझ्यावरचं पण ऑक्सिजन हीच घेते मी कशाला घेऊ आई असं नाही करता येत एकमेकींचं ऑक्सिजन बाबू मुद्दामून करते असं नाही ऑक्सिजन ओढता येत मुळात आपण हे वातावरण ऑक्सिजन मध्येच राहतो आपण असं एकमेकींचा ऑक्सिजन असं नाही ओढता येत नाही मग सांग ना
समजावू सगळी हिची चालबाजी कळते मला आई बाबू हा. ते ऑनलाईन खाणं मागवतात ना त्यांना फोन कर ना पाणीपुरी माग काय हवंय पाणीपुरी माग पाणीपुरी मला पण शोरमा ऑमलेट पाहिजे. काय शोरमा ऑमलेट. का पिकनिकला आलात पिकनिक चालली आतमध्ये ह्यांच्या बरोबर पिकनिक, ह्यांच्या बरोबर. हिच्या बरोबर पिकनिक जळलं मेलं काय काल काल तू पावभाजी मागवली होती बाबू मागवली होती त्याला काही वासच नव्हता हिच्या सगळ्या पदार्थांना वास आहे माझ्या काही पदार्थाला वास नाही वास घेऊन 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 खात होती मी खाल्लं खाल्लं, वास वास येत होता, पण चव होती त्याला. चवीचं सगळं तू ह्यांना मागवलं होतंस ना जानू. माझ्या पदार्थ- तुम्ही अगं तुझा वास गेलाय तुझी चव गेले एवढं सोपं आहे ते एवढं नीट कळत नाही तुम्हाला. हिच्यामुळे झालंय सगळं हिच्यामुळे तुमच्यामुळे झालंय. तुम्ही कसला गेला सावंतरीकडे पाव आणा हे आणा समज बाबूच्यामुळे झालाय पूर्णा गेली तिकडे तोंडातले केक खायला जरा 2 मिनिटं बंद ठेवा ना आता तोंड. ऑनलाईन चालूच राहिली मीटिंग. सॉरी सर सॉरी ये अलग है घर का है सर बाद में ऑनलाइन होता है. हा मम्मी बोल. मी व्यवस्थित आहे. मी 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 व्यवस्थितच आहे. मला काहीच झालं नाहीये. हा मला काय कुठे होतंय. हा 1 मिनिट. हा मेसेज आला वाटतं, मी नंतर बोलते तुझ्याशी. हा चल बाय. पाहिलं बाबू काय आता ह्याच्यात काय पाहिलं बाबू. बघ हिच्या आईचा फोन हिला येतो मला कोणी फोनच करत नाही बाबू आई नको गे त्रास होता या सुराचा. हिच्या भाऊचा फक्त हिलाच फोन येतो मला फोनच करत नाही बाबू. एक मिनिट आता मला बरं वाटत नाही तर माझे घरचे मलाच फोन करणार ना. मला विचारायला नको विचारतील ना. विचारायला नको, सासू कशी आहे बा असं विचारायला नको विचारतील. आई, तुम्ही ठीक तसं आहे, आई. वागायला पाहिजे. तुम्ही तसं वागायला पाहिजे. मला कोणी फोनच करत नाही बाबू बाबू हा सूर नका लावू. सांग रे पशा सारखे हिलाच सगळे फोन करतात मला कोणी फोनच करत नाही. खूप इरिटेटिंग आहेत या. बाबू तू मला फोन कर म्हणजे का मी आहे ते आपण डायरेक्ट बोलतो फोन का नाही करू? नाही, तू मला फोन कर म्हणजे तू नको फोन करू काय दुसऱ्या दिवशी डोक्यावर झालाय परिणाम. काय बोलतो तुला कळतंय. तू मला फोन कर म्हणजे तू नको मला फोन करू म्हणजे तू मला फोन कर पण तू नको फोन करू काय बरोबर ते साई. म्हणजे बाबू तू मला मावशी म्हणून फोन कर म्हणजे आई हे हे अति होत आहे आई. हे बालिश पण आहे एक आई. मावशी कुंदा एक गप गा, गप गप गप. कुंदा मावशी म्हणून मला फोन कर आई ऐक ना कशाला नाही तुला कोण भाव देतं कशाला उघड जबरदस्ती. आई रडू रडू नको बाबू आईसाठी एवढं पण नाही करणार तू बाबू रडू नको करतो 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 ए, बाबू. करतो हिला सांगा थोबाड बंद करायला करतो करतो फोन करतो. कुंदा मावशी म्हणून फोन हे आई हे खूप बालिश आहे. ऍक्च्युली तू गप. काय बाई सारखा माझ्या नातेवाईकांचा फोन येतो बरे का गं पूर्ण बरे का गं पूर्ण काय करू ना आता नको घ्यायला अरे काय ए आई बरी आहेस ना. अगं, तूच फोन करायला कट का केलास तू. मला आनंद मिळू दे ना बाबू परत कर हे कर ना उचलशील हा हा कट नाही करायचं आधीच नाही सांग. नाही नाही कर हॅलो बोल कुंदे हॅलो काय ग बरी आहेस का मलाच विचारशील कशी आहेस ग. हिच्यामुळे झाला ग कुर्ना सून माझी असं असं नस गेली तिकडे केक खायला ह्याच्या त्याच्या तोंडातला केक खाल्ला आणि आली घेऊन कुर्ना मग बाबू कुठला काय बोलायला मी काय बोललोच नाही पण बाबूचा विषयच नाही निघाला. हॅलो तो कधी काय बोलतो सगळं त्याच्या बायकोचं चुकतं पण तिची बाजू घेऊनच भांडतो माझ्याशी तो झालाय बायकोचा बाई काय बोलताय तू मलाच माझ्या फोनवर शिवाय देशील. फोन ठेव फोन ठेव हा ठेवा फोन.
हा हॅलो कुंदा. अगं हो ना ग, काय सांगू तुला बाई, पोराचं असंच असतं बाई, जोपर्यंत मांडीवर असतो ना तोवर पोर आपलं, एकदा बायकोच्या कुशीत गेलं की गेलं. ठेवलाय फोन ठेवलाय तो. अरे बाबू, ए कुंदा मावशीचा फोन आला होता. अरे का बाबू? मला काय म्हणली माहितीये का, कुणामुळे झाला कुर्ना. आता काय सांगू. झालीस खुश? आला तुला फोन नातेवाईकांचा? झालं समाधान? आता शांत बस. खूप नौटंकी येत रे खूप. आता मला फोन लाव. का? फोन लाव. हे बघ, तिचं ठीक फोन आहे. लाव. तुला येतायत ना फोन? फोन लाव. अगं तुला येत लाव फोन. सगळं माझ्यासारखं पाहिजे. 2 मिनिटं थांब. फोन लाव. हे बघ, नानांचा फोन आलाय. गावच्या नानांचा फोन आहे. हॅलो नमा, आंब्याच्या पेट्या पाठवल्यात 2. यांच्यामुळे झालाय मला. हा विषय काय काढलाय मी? हॅलो यांच्यामुळे झालाय मला कोरोना. ऐक, मी आंब्याबद्दल. बाबूचं काय? बाबूचं तर काय तुम्ही बोलूच नका. बाबू आईच्या ताटाखालचं मांजर. बाबू काय बोलणार आईला? बाबू काय बोलतच नाही, बाबू गप बसलाय. शिक्षण नाही हो सासूचं माझ्या. ते आयुष्यभर रांधावाडा उष्टी काढा एवढंच केलं. मी एकटीच काय ती, मग मला एकटीलाच विज्ञानाचं नॉलेज आहे. यांना कसलं. ह्यांच्यामुळे झालं, मी तेच सांगते ना तुम्हाला. ह्यांच्यामुळे झालं बाई. परत आला ग, गावाला गेल्या. अहो, तेच त्यामुळे झाला कुर्ना. मी पहिली बॅग गेली होती बर्थडे पार्टीला. मला कळतं कसं बघायचं कसं नाही. या सासूबाई नाही. शिक्षण कोणामुळे. गप्प बसा, पाया पडतो. गप्प बसा, गप्प बसा. अरे काय चाललंय? त्या रोगाने जगात थैमान घातलंय, हाहाकार माजवलाय. तुम्ही कसली थट्टा करताय? हे ब्लेम गेम करणं बंद करा. कोणामुळे कोणालाही काही झालं नाहीये, कळलं? हा आलाय तो आता भोगा. बघा 17 दिवस. जरा 2 मिनिटं बसा ना, जरा शांत. हॅलो? तोंडाकडे बघू. तुम्ही पण बघू नका. अरे गप्प बसा ना. गप बस. बाबू बोल. बोल बाबू बोल. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हा प्रसाद खांडेकर. हा बोला. हा लॅबमधून बोलतोय. काल तुम्ही RT-PCR टेस्ट केली होती ना? हा हा हां सर, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तुम्हाला पालिकेकडून फोन येईल. थँक्यू पण नाही बोलू शकत. हा ठीक आहे. झालं समाधान. गो गो गो. बाहेर बाहेर बाबू. जानू बाहेर थांब. जानू. झालं समाधान. मी सांगते ना, मी सांगते. जानू ए तुम्हा दोघींमुळे माझाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आता. झालं समाधान. बाबू जानू. आमच्यामुळे नाही, हो जानू. असं काही कुणामुळे कुर्ना होत नाही. असं याच्यामुळे झाला कुर्ना, हिच्यामुळे झाला कुर्ना. काय ग? हो ना. असं होत असं नाही होत. जानू ऐक ना. जगात कोणाला कळलं नाही कोणामुळे झालाय कुर्ना. हे बघ, आता तू असं ब्लेम गेम करू नकोस हा जानू. तू ये. ये जानू अब दूरी सही नहीं जाती. ये बाबू ये बाबू. आओ राजा. मला माहितीये माझ्याशिवाय माझा बाबू राहूच शकत नाहीये. या कुशीत घेऊन झोपा तुमच्या बाबूला. बाबू ये. ये बाबू. जानू ये ना जानू. मला वेळ नाही लागलाय. जा- 14 दिवस तुम्हा दोघींबरोबर राहिला. मला वेगळा कोरोना झालाय. म्हणजे म्हणजे हॅलो ॲम्ब्युलन्स वो क्वारंटाईन सेंटर पे जाने का, उधर से बुला लो. मैं उधर आ रहा हूं. क्या बात. खूप हसवलं. मस्त. बघा हास्यरसिक कशी दाद देतायत. सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स. एकतर खूप रिअलिस्टिक होता. खरंच एका घरात हा सीन घडतोय असं वाटलं. आय एम शुअर खूप सारी कुटुंब या परफॉर्मन्सला रिलेट करतील. एकदा फक्त बाबू म्हण ना परत. विशाखे प्लीज. बाबू. माझ्या आईला कॉपी करते. याची आई ऍक्च्युली असं म्हणते अशी बाबू मला हाक मारते. ऍक्च्युली बाबू. भांडणं नाही होत, हाक मारते.
सुंदर केमिस्ट्री होती तुमच्यातलं नातं, प्रत्येकाच्यातलं नातं खूप छान तुम्ही वेगळं काढलं आणि स्पेसिफाय केलं. फार मजा आली. ज्वलंत विषय सादर केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. फार मजा आली. बघा टॅलेंट राव काय म्हणताय. फारच मला भयंकर आवडलं. मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की एक 7-8 महिन्यांपूर्वी जर हे स्किट आलं असतं तर कोरोनावरचं वॅक्सिन म्हणून ते सर्वदूर पसरलं असतं. वा वा. या रोगाने जर या माणसाला जर्जर करून सोडलेलं असलं, त्यांनी भंडावून सोडलेलं असलं, तरी प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये कुठेतरी विनोद लपलेला आहे. तो फक्त आपण शोधायचा असतो. वा. आणि तो शोधून आपल्याला जितकी पॉझिटिव्हिटी मिळवता येईल तितकी मिळवायची असते आणि त्यातनं पटकन बाहेर पडायचं असतं. सो अनेक कुटुंब जी आत्ता या कोरोनामधून जात आहेत त्यांचा आजार चुटकी सरशी पळून जाईल जर त्यांनी हे स्किट पाहिलं. विशाखा, ही कॉम्प्लिमेंट आहे, पण खरंच ते भयंकर इरिटेट होतं बाबू म्हणजे. आणि तुझ्यातला गोडवा असा आहे की जितक्या वेळा ते इरिटेट होतं तितक्या वेळा ते पुन्हा ऐकावं असं वाटतं. आणि या अशा सासू समोरचा सुद्धा तुझा रोमॅन्टिक पणा नवऱ्याबद्दलचा असलेला, त्यातही करोना झालेला असताना मग विलक्षण आहेस तू, विलक्षण. प्रसाद, फॅन्टॅस्टिक लिहिलं होतंस, फॅन्टॅस्टिक परफॉर्म केलंस. वारंवार तू सिद्ध करत चाललायस की नावात टॅलेंट आहेच. अफलातून मजा आली, खूप मजा. लय भारी. थँक्यू. आणि मंडळी, आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. शांत बसा. ए पद्या, यायला चल तिकडे, चल तिकडे, बस तिकडे, बस खाली. तर पोरांनो, आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेत गझल सम्राट समृद्दीन साहेब. त्यांच्या गझल या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम करायचा आहे त्यांना. सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या MHJ गावात. अरे नाही धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानतो. गझल या प्रकाराला एवढ्या दुर्गम गावात तुम्ही घेऊन आलात, किती मोठी गोष्ट आहे. नाही तसं नाही काय, आम्ही दरवर्षी काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो इथे. म्हणजे आम्ही दरवर्षी बघा नाटक ठेवतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, जादूचे प्रयोग ठेवतो. मागच्या वर्षी गौरव मोरे आहेत ना, त्यांचा लाचारीचे प्रयोग ठेवलेला. काय रिस्पॉन्स आला, क्या बात आहे. माणूस एकदम सोन्यासारखा. 9च्या आधी, 9 नंतर मग ते विशालभाई साजनबाईंची गाणी ऐकतात. मग काय ऐकायचं ना, मग तो संपला विषय, एंड. मग पण माणूस एकदम उत्तम, काम मस्त करतात. पण कसं आहे, तर यंदा मी सरपंच म्हणून निवडून आलो या गावात, तर म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया आपण, नाही का. म्हणून मी आपला बोला की हे तुम्हाला गझल बोलायला बोलूया इकडे. नाही, गझल बोलत नाहीत, गझल गातात ऍक्च्युली. हरकत नाही. मी आमची ओळख करून देतो. ही माझी शिष्या. अरे बेटा राहू दे. ही प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करायला आलेली आहे. बस, थँक्यू, धन्यवाद. मॅडम कोण ओळखत नाही, आपण म्हणजे सगळे ओळखतो मॅडमला. येस. याला गप जरा. शुक्रिया. ए मेला ना, असं गावात नटी यायची खोटी घ्यायचं चालू होतं असं. तो पोरं खोळंबलेत, लगेच चालू करूया ना आपण प्रोग्राम. चालू बघा. तर मंडळी, कसं आहे की आज आपल्या इकडे गावात हे आलेले आहेत गझल गाणारे समृद्दीन साहेब आपल्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या गावातर्फे सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ कलाकार दत्ताराम बुवा भजनी मंडळाचे प्रमुख आपले ज्येष्ठ कलाकार मोरे मामा आहे ना, मोरे मामा प्लीज या. एवढ्या मोठ्या माणसाचं कशाला काय एवढं तुम्हाला सांगतो, जाम मोठा कलाकार आहे, जाम मोठा कलाकार आहे. रेडिओवर 3-3दा भजनं झाले त्यांची. खूप मोठा कलाकार आहे. फक्त मध्ये प्लॅटॉनिक मध्ये जरासे अडकले, खूप पुढे गेले असते, खूप पुढे गेले. मोठं गायक झालं असतं. पद्या ते पुष्कुच्चे ते पद्या. अरे पद्या मिळाला आमचा पद्या.
आमचा पदे हा कोणाला ऐका मला नाही मिळते मोरे वांगडे मोरे वांगडे हा. देव मग देऊ काय हा तुमच्या गावात आहे हा आमचं लाडका आहे सगळ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे पद्या बस मिळाल्या बस ना खाली येतो. बस खाली ये. मरतोय. बस खाली. फोटो काढ वा, वा. ए, ए, कुठं आलाय बसतो ना खाली हा बसतो अहो बसा तिकडे बाजूला त्यांच्या नाही एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला मी बसा होतंय हे बघा मोरमा कसं आहे कलाकार हा कलेनं मोठा होत असतो उगाच मुंबईवरनं आला म्हणून मोठा नाही काय बरोबर ना हा सॉरी म्हणजे बसतो म्हणजे नाही आग्रह करतात मला. हा, चाल करा. खरं तर तुमचे आभार मानायचे आहेत मला आमचा जो वाद्यवृंद होता त्याच्या टेम्पोला थोडासा ऍक्सिडेंट झाला म्हणून आमचा डोलकीपट्टू तबलापट्टू आलेला नाहीये तर त्यामुळे तुम्ही तुमचा अरेंज केलात गावचा बने बने आपला आमचा पद्या वेळा असं मध्ये मध्ये चालतो त्याचं काय नाही गप तू गप चल 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 चालू करूया चला बसा बसा चल चालू करूया उस्ताद प्राजक्ता उस्ताद नमस्कार मी प्राजक्ता माळी थँक्यू शुक्रिया अरे हे खूप आहे एवढं नका म्हणू. शुक्रिया शुक्रिया अहो हे खूप झालं टाळ्या हो शुक्रिया शुक्रिया धन्यवाद जवळजवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे एवढं काय म्हणजे anyway, चांगलं आहे म्हणजे आनंद आहे शिष्य मला हरकत नाही तर रसिक हो मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गझल नवाज समृद्धीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात नाही ठीक आहे हरकत नाही तर रसिक हो समृद्धीन यांचा जन्म 31 जुलै 1970 या शुभदिनी झाला हरकत नाही लहानपणापासूनच समृद्धीन ह्यांना शब्दांशी खेळायचा फार छंद होता आणि त्यातूनच सगळ्या जगाला मिळाले गझल सम्राट समृद्धीन चौघुलिया नाहीच का हरकत नाही मी समृद्धीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी धन्यवाद प्राजक्ता फारच छान बोललीस तू खरं तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे होय काय गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी जनरल सांगतोय किसी ने खूब कहा है तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या समझे क्या बात तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या हा तुमच्या भजनाने चालू करावं हे थंड झालंय सगळं भजनाने तापवत राहून नाही काय वाटतं? काय आहे मी म्हणजे फारच आग्रह करताय म्हणून नाही तर मी काही गाणार नव्हतं बाकी काय वाटतं जरा थंड सुरुवात झाली आधी तापवून देतील मग तुम्ही वरती खेचा ना मुळात हा प्रकार असतो तो तसाच थंड सुरू होतो ऍक्च्युली पण हरकत नाही स्थानिक कलाकार आहेत मी नेहमीच कौतुक करतो त्यांचं गा तुम्ही गा काहीच प्रॉब्लेम जसे खरे मोती हे सागराच्या तळाशी मिळतात त्याचप्रमाणे सच्चे कलावंत देखील अशा दुर्गम भागात सापडतात क्या बात किती गोड आहे तुमचा आवाज क्या बात खूपच सुंदर हा थँक्यू सर कसा वाटला माझा आवाज तुम्हाला
चांगला आहे, आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहे. म्हणजे गावाच्या साईडला जी निरागसता असते ती आवाजात आहे तुमच्या. जो तो दणका असतो तो आहे त्यांच्या आवाजात. मोरे मामा म्हणजे हा, पण मूळ माझा कार्यक्रम आहे. हे मागे एवढं खर्च केलाय त्यामुळे माझा कार्यक्रम आहे, गझल याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आता आपण लगेच गझल या कार्यक्रमाकडे वळूया. तर जगजीत सिंगजी यांची कैफी आझमीने लिहिलेली एक सुंदरशी गझल मी तुमच्यासमोर पेश करतो. वा. अरे मुंबईहून आलेलो आहे, गझलचा कार्यक्रम आहे. जरा ऐकताय का ऐकताय का जरा तुम्ही माझ्या ऐकताय का जरा तुम्ही? गझलचा कार्यक्रम आहे तुझ्या. पदे मिळाला हे इकडे. हा कोण आहे? हा हो आमचा पदे आहे तो लाडका. अरे पद्या तर तुमचा घरी पद्या, ठेवा. पद्या. ए, वासवान. पद्या. तुझा कोंबडा अख्खा रात्रभर नाचवणार ह्यांचा होऊ दे. आपण अख्खा रात्रभर नाचवतो कोंबडा. आता थांब जरा. मुळात आवाज ह्याच्या कोंबड्याचे लाट घालेन. मी बघणार नाही गझल वगैरे, मी लाट घालेन. असं नका, आमचा लाडका आहे हो पद्या. आवाज असं का बोलू? अहो मी तसा नाहीये, मी गझल सम्राट आहे. ते तुम्हाला अरे असं कधी करत नाही. सांग मी गपच मेले. तुम्हाला सांग गोड आवाज काय काय म्हणजे तुम्ही अरे काय चाललंय? तुम्ही गाणं शिकलात का तुम्ही कुठे? ए मुली, अगं शिष्य आहेस ना माझी. हो हो, एक मिनिट काय चाललंय? एक मिनिट तुम्ही गाणं शिकलात का कुठे मला सांगा जरा. नाही ते मुलातच माझ्या गल्यात आहे का नाही. फारच क्यूट. हा खूपच सुंदर. अरे बापरे, अजून एक प्लॅटॉनिक सुरू होतं की काय? एक मिनिट म्हणजे एक मिनिट. आत्ताच आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी ह्या इथे जे गायला आलेत त्या गायकांना एक रोख रक्कम बक्षीस जाहीर केलंय. त्यांना गाण्याची आवड आहे. तर मी विनंती करतो की प्रभाकर मोरे मामा तुम्ही हे बक्षीस स्वीकारावं. रोख रुपया 25,000. मी गझल सम्राट समृद्धीन साहेब यांना विनंती करतो की मोरे मामांना हे द्यावं. व्हेरी गुड. नाही मी देतो, मला द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या मानधनापेक्षा डबल आहे ते. मला एवढं सांगायचं. तरी फक्त एक जस्ट बोलले तर खरं तर माझा हा गझलचा कार्यक्रम आहे, त्याच्यात हे पैसे कमवतात हे मला पटत नाही. कमवायचं नाही ते बक्षीस आहे. कमवायचं काय नाही, पण हे मुळात यांनी स्वतःचं भजन का सुरू केलं ना? का सुरू केलं तुम्ही? ते तुम्ही असा इशारा केला ना म्हणून मी सुरू केलं का नाही. अहो, तो इशारा नव्हता हो. माझे स्वर हल्ले तसे माझे हातही हल्ले असे. अहो तुमचे हात हल्ले पण माझे स्वर हल्ले ना त्याच्यामुळे. अरे मुद्दा तो नाही. घ्या तुम्ही घ्या. याला मारे ना मी. कुणी येऊन चेष्टा नाही करायची माझी. गझल नवाज आहे मी, गझल सम्राट म्हणतात. हा सद. तू आता हे प्राजक्ता आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करूया. तू नव्याने लीड दे आणि आता बिंबावून सांग की हा गझलचा कार्यक्रम आहे. कळलं का? जरा नीट बिंबावून सांग. हो हो गुरुजी हो. तर रसिक हो, तुम्ही सगळेजण आनंद घेताय समृद्धीन यांच्या गझल संध्येचा. आणि समृद्धीन यांची खासियतच आहे रसिक हो की ते असे छोट्या छोट्या शब्दातून आभाळा एवढा अर्थ मांडतात. आता त्यांचा हा एक शेरच बघा ना. त्यांचा एक शेर आहे जो मला फार आवडतो. ते लिहितात, उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है. गौर फरमाइएगा. उन्हें बिना बताए समझने का इंतज़ार है, बस उन्हें ये इंतज़ार समझने का इंतज़ार है. एक मिनिट. आत्ता जो प्राजक्ता माळी मॅडम यांनी जो शेर इथे आता म्हटला त्याबद्दल गावचे ज्येष्ठ पंचायत सदस्य बाप्पी मांजरेकर यांनी रोख रुपये 50,000चा पारितोषिक दिला. अरे ढापलाय तिने माझा. मी लिहिलाय हा. तुम्ही तिला काय देते 50,000 रुपये? काय 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 म्हटलंय? वा वा काय म्हटलंय? उस्ताद आपकी वजह से थैंक यू. मोठी शानीच. बस तिकडे. अरे कोंबड्याला कापून खाईन मी. अरे अपमान करायला बोलवलंय का इकडे? गझल संध्या आहे ना, इतर जणांना पैसे वाटताय तुम्ही. अरे गझल संध्या आहे म्हणजे गझल आहे का इतरांना संध्या आहेत? काय काय बघा आता कसं आहे, आत्ता जसं जाहीर झालंय म्हणजे आत्ताच कमिटीने निर्णय घेतलाय की मोरे मामानी जी काय भजनं गायली आहेत ते हे जे आलेत समृद्धीन साहेब यांच्या मानधनात 12,000 मोरे साहेबांना वळवायचे.
15,000 तुम्ही यांना 12,000 देणार हे कोणी सांगितलं मी माझा नकार आहे याला. असं नका करू तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांना मिळालं त्याला हुरूप येईल जरा. मी ना तुम्हाला नंबर देते. हा माझा नंबर आहे. उद्या मला फोन करा, आपण कॉफी प्यायला जाऊ. ऑफकोर्स आपण जाऊया. हुरूप बघा याचा हुरूप बघा. 3 मिनिटं नाही झाली तो कॉफी प्यायला चाललाय तिच्या बरोबर. मला 15,000 परत, मला माझं मानधन परत पाहिजे. 15,000 रुपये. मला परत द्या. कसले 15,000? आत्ता 12,000 त्यातले वळते केले तर कसले 15,000? अरे ते तुम्ही केले, मला कुठे मिळालात? उरलेले 3,000 द्या मला. बद्दल द्यायची रे टाकल्या. आल्यापासून एक गाणं तरी म्हटलंस का? एक गझल म्हटलीस? मला संधी तर द्या तुम्ही. अलीकडे असं सुरू करता तुम्ही लगेच. मला संधी तर द्या तुम्ही. अरे संधी काय, नुसता काहीतरी हिंदी शब्द बडबडतोय इकडे. हे सगळं थंड होतं. मोरे मामा आमचे उचलतात सगळा प्रोग्राम. अरे पण गझलचा कार्यक्रम आहे तो असाच असतो. खांडेकर अरे मोठं गायक आहेत का नाही तर एवढा अपमान नाही करायचा. एक काम कर, मी पुढे गातो, यांना कोरसला मागू उभा कर. काय मी कशाला कोरसला उभं राहू? मी तुला कोरस देणार. गझल नावाचा मी गझल सम्राट आहे. अरे हो भावा, तुला 3,000 रुपये हवं असतील ना तर तू कोरस गा बघू. गझल संध्या गातो मी. मला तुम्ही कोरस मंडळी, हास्याचा हा खजिना तुमच्या समोर असाच रीता करत राहणार आहोत. आता भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.